होती रुक्मिणी रूपवाला राजा बिंबाची होती रुक्मिणी रूपवाला देहोद पत्नीवा एला नशोगता हो धाई गंगाई गंगाई किसी हर्षाला वाजता किसी हर्षाला वाजता सोन्याचा चांदीचा हिऱ्याचा मोत्याचा सोन्याचा माझी लग्न देवा पुरुष मंडळी बसूनच थकले का? चला शेजारच्या लग्नात दिसलं नाही तरी कसे हातात गाडी घेऊन पाहते, हात हल्ला नाही तरी हलवून मात्र नाचते. श्रीकृष्णरायाच्या लग्नाला रुक्मिणीनं बरी म्हटाली, श्रीकृष्णरायाच्या लग्नाला रुक्मिणीनं बरी म्हटाली. नवरी 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 ग्राम आरोग्याची, महिलांच्या उन्नतीची, देव दर्शनाची, ध्यान प्रार्थनेची, उपासनेची भक्ती विशद करणारी ग्रामगीता ज्यांनी निर्माण केली त्यांना देखील गुरु करावे लागले. आणि
कुठे? महाराज वर्णन करतात, गेलो होते कुठं? पुण्यक्षेत्र पंढरपूर, बैसलो असतो चंद्रभागा तीर, स्फुरू लागली ऐसी अंतरी, व्हावी विश्वाकार वृत्ती. आणि ती वृत्ती मात्र विश्वाकार झाली आणि आपल्याला मात्र ग्रामगीता मिळाली. पण कधी? गुरु केल्या नंतर. आणि म्हणून मात्र प्रत्येकाने गुरु केले पाहिजे. आणि गोलोकांनी वंदनीय महाराजांना, संत गजानन महाराज, जगन्नाथ महाराजांना गुरु केलेले आहे. निश्चित केलंच पाहिजे. एवढंच नव्हे तर ज्यांनी केलेच नसेल त्यांनी देखील करून घ्या. कारण इथून पुढला मार्ग मात्र खूप बिकट आहे आणि त्या मार्गाची वाट मात्र गुरु शिवाय दुसरं कोणीच सांगू शकणार नाही. गुरु बिन कोण बताए वाट, बडा बिकट है यमघाट. आणि तिकडे मात्र आपल्याला जायच्या आधीच जीवन सुखकर करायचं आहे तर निश्चित आपल्या जीवनामध्ये गुरुची आवश्यकता आहे. हे सांगण्यासाठी श्री कृष्ण भगवंतांनी देखील गुरु केलेले आहे. सद्गुरु वाचोनी सापडेना सोया, सद्गुरु वाचोनी सापडेना सोया, सद्गुरु वाचोनी सापडेना सोया, सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी सापडेना सोया, सद्गुरु वाचोनी सापडेना सोया, सद्गुरु वाचोनी सापडेना सोया, सद्गुरु वाचोनी सापडेना सद्गुरु वाचोनी सापडेना सोय. त्यांच्याशिवाय मात्र आपली गतीच बिकट झाल्यावर राहणार नाही हो. आणि म्हणून वंदनीय महाराजांनीच गुरु केले, मौलगुरु ज्ञानोबा यांनीच गुरु केले. एवढंच नाही तर अनेक प्रमाण तुम्हाला मात्र देता येईल. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे त्यांनी देखील गुरु केले आहेत. कोणाला? भारत रत्न म्हणून ज्यांना संबोधलं जातं कोण? हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या बाबासाहेबांना देखील गुरु केलं आणि त्यांनी मात्र गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. आणि हे गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्यानंतर ज्या वेळेला तो हक्क मागेल ना त्यावेळेला मात्र त्याच्या हक्काची प्राप्ती व्हावी आणि त्यासाठी मात्र संविधानाची निर्मिती केली. ज्या संविधानावरती आज मात्र प्रत्येक पुरुषालाच नव्हे तर स्त्रियांना देखील मात्र समानतेचा अधिकार मिळाला आहे ना, तिथूनच त्यांनी देखील गुरु केलेत. एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेबांनी एवढं ज्ञान आहे ते ज्ञान प्रस्तुत केलं आणि एवढ्यानेच थांबले नाही हो, त्यांनी देखील गुरु केले होते. क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेंना
याच ज्योतिबा फुलेंनी महिलांच्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी आपल्या पत्नीचं नाव काय? सावित्रीबाई फुले आपल्या पत्नीला मात्र सुशिक्षित केली आणि तिने काय केलं तर महिलांच्या शिक्षणासाठी दारे उघडे केली. याच्या तिथपर्यंतच म्हणून नाही तर त्यांनी देखील गुरु केलेले होते. कोणाला? तुम्ही म्हणाल त्यांनी देखील गुरु. हो, कारण प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये गुरुची आवश्यकता आहे आणि त्यांनी देखील मात्र महात्मा फुलेंनी देखील गुरु केलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण 18 प्रकार जातींचे लोक एकत्र करून नाव ठेवलं मावळ. कारण त्यांनाही माहिती होतं ना हिंदू की जरूरत है ना मुसलमानों की जरूरत है, अच्छे राष्ट्र निर्माण हेतु अच्छे इंसान की जरूरत है. काही वाजवले काही पादळले हरकत नाही कारण मला माहिती आहे. असो हे ज्ञान ज्यांना होतं सर्वांना एकत्रित करून ही सुंदर अशी निर्मिती केली स्वराज्याची. त्यांनी देखील गुरु केलेत जगद्गुरु तुकोबरा यांना. अजून कित्येक प्रमाण द्यावं तो. जर या सगळ्या महापुरुषांना गुरूंची गरज पडली मग आपल्याला नाही का? निश्चित आपल्याला देखील आवश्यकता आहे गुरूंची आपल्या जीवनामध्ये. आणि म्हणून श्री कृष्ण भगवंतांनी मात्र आपल्याला हा संकेत दिला आहे की मी केले आहे आपण देखील करा. पण सध्या काय कलियुग आणि ग्रामगीता वाचा म्हटलं, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा करा वाचा तर वाचायला समोर मात्र काय 4-2 जण येईल गावातले. करा म्हटलं पारायण प्रवचन तर नाही का. बाकीचे काय करते घरी मोबाईल तिथंच मोबाईललाच करतात ना महाराज. काही सगळं कुठं मोबाईल वर पाहूनच. पण प्रत्यक्षात जे ज्ञान मिळतं ना ते मोबाईल पाहून नाही मिळत. काय म्हणणं आहे तुमचं? इथं येऊन सगळे सामुदायिक प्रार्थनेला मुलं बसतात. इथून मात्र वळण लागते, मुलं घडते. आणि इथे आल्यानंतर जे ज्ञान मिळते ना ते कितीही दिवसभर मोबाईल पाहू द्या हो. मोबाईलने तो पाहून मात्र सगळं पाहिल पण तसं वळण लागणार, शिस्त लागणार नाही. आणि म्हणून मात्र फक्त मोबाईलचाच आहारी जाऊन नाही तर इथे येऊन मात्र हा आनंद घ्यायचा आहे. आणि त्याकरिता मात्र सुंदर असं हे आयोजन आहे. पण काय मात्र जायचं ना कुठं, सगळं मोबाईल मध्ये आहे ना. काय जायचं म्हणते भागवताला, काय जायचं प्रार्थनेला, आम्ही घरीच मोबाईल वरती टीव्ही वरती लावतो आणि पाहतो असेही काही म्हणतात. पण त्याला काही अर्थ नाही हो. त्याच्यापेक्षा 10 पट पुण्य तुम्हाला इथं आल्याने प्राप्त होईल. 10च म्हणून नाही तर 1000 पट आणि हजारोच म्हणून नाही तर वर्णन येते. माऊली म्हणतात पुण्याची गणना कोण करी, अनगिनत गिनती करता येणार नाही एवढं पुण्य तुम्हाला प्राप्त झाल्यावर राहणार नाही. बघा या लहान मुली आलेल्या आहेत, मुलं आलेली आहेत. कुठून? गोंशावरून प्रार्थनेसाठी. सुंदर असा हरिपाठाचा आनंद यांनी घेतला इथे येऊन. आपल्या गावातले मोजा बरं, पहा इकडे तिकडे किती आहे. आणि हे बघा यांच्याकडे बघा आणि आपले बघा किती आहे. कसे लाईन मध्ये आले सगळे आणि येऊन बसले. शिस्त, वळण हेच तर घडते ना मुलांना. कारण या गवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर शिवाजी. म्हणून म्हटलं येताना सुंदर अशी तयारी करून या. आपल्या मुलांना ना महिला मंडळींनी काहींनी तयारी केली आणि काहीची तयारी व्हायची म्हणून अटकल्या घरीच. पातळ शोधत लुगडं शोधत बसल्या का. आणि पुरुष मंडळींना सांगितलं होतं की जास्त काही नाही झालं तरी हरकत नाही पण आपण मात्र आपल्या भगव्या टोप्या परिधान करूया. प्रार्थनेच्या वेळेला होत्या, आता कुठं गेल्या हो?
खिशामध्ये का लावायची टोपी, का घालायच्या टोप्या? वा आहे तर घाला ना, काय खिशात ठेवून करता? बरं मला सांगा, कपडे तर आहे मग तुमच्या जवळ ठेवा ना घरीच. नाही तसंच टोपी आहे ना. ही भगवी टोपी दर्शवी आपली पुरातन संस्कृती, इतिहास कालापूर्वीचे हे आर्य चिन्ह भारती. या भारत देशात मात्र आपण वास्तव्यास आहोत आणि ही मात्र संकेत देते आपल्या संपूर्ण संस्कृतीचा, आपली पुरातन संस्कृती दर्शविते आहे. आणि म्हणून आपण मात्र भारतवासी आहोत ना, मग आपण धारण केली पाहिजे ही भगवा, भयरहित, गर्वरहित व वासनारहित ही भगवा. आणि या भगव्याला मात्र परिधान करून आपल्याला अगदी याप्रमाणे व्हायचे. त्यासाठी सुंदर असे हे हणवंतरायांच्या मंदिरामध्ये आयोजन आहे. मग मंदिर म्हणजे काय? जिथे मंगलता, दिव्यता आणि रम्यता आहे ते मंदिर. आणि इथे येऊन मात्र आपण या मंगलते, दिव्यतेत रममाण होऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. एवढंच नव्हे तर रममाण होऊन जातोय, कारण ही ईश्वर चैतन्य शक्ती मात्र प्रत्येक सांगितलं ना मी, भगवंत कुठे आहे? सकाळच्या सत्रामध्ये इतरत्र कुठे नाही, भगवंत इथे स्थित आहे. आणि तो मात्र आज आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. आणि त्यासाठी आपण ही सगळी धावपळ, सगळी तळमळ प्रत्येकांची, प्रत्येक जण जीवांची चाललेली आहे. आणि एक दिवस हे ज्ञान झालं, निश्चित मग मात्र आयोजक मंडळींना देखील म्हणायची गरज पडणार नाही, चला प्रार्थनेची वेळ झाली, चला भजन मंडळ रामधूनची वेळ झाली, या या या. लगेच मात्र आनंद घेण्याकरिता आल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून आपल्या मुलांना ना नुसतं मोबाईल दाखवू नका, कारण सध्या हे लहान लहान मुलं एवढे हुशार आहे, एवढे हुशार आहे महाराज, तुम्हाला वाटत असेल पण महाभयंकर आहे. बरं हे दिसतात एवढाले, तुम्ही यांना चिल्लर म्हणता, कोणी कोणी कच्चा लिंबू म्हणते. पण हे कच्चा लिंबू नाही, पिकल्या लिंबाला फेल पाडल. तुम्ही म्हणाल कसं? एक एवढाच नातू होता, हा पुढे बसला ना तेवढाच नाताच. आणि आजोबाचं नातं कसं असते हो, घट्ट. आपाजी आणि नातू दोघं आजानाथाची अशी पक्की जोडी होती. आणि एक दिवस काय झालं, नातू 15 दिवस गेला नाही शाळेत. नातू 15 दिवस शाळेत गेला नाही, म्हणून नाताचे मात्र शिक्षक आलेत, गुरुजी आलेत. कुठं? घरी. जसे गुरुजी येतात, आप्पाजीचं गेलं लक्ष. आणि आप्पाजीने हळूच येऊन नाताला सांगितलं, बे नातू लप लप. नातू मोठा हुशार होता. नातू म्हणाला, आप्पाजी मी कशाला लपू? त्याचे आजोबा त्याला सांगते, अरे नाता मी मास्तर आले ना. जसं म्हटलं मास्तर आले, नातू मोठा हुशार होता. नातू आप्पाजीला म्हणायला लागला, आप्पाजी आले तर येऊ द्या ना, तुम्ही लपा. आप्पाजी मोठा विचार करू लागले, अरे मास्तर आले तुझे, तू मला म्हणते लप, मी कशाला लपू? चल लप तू. नातू मोठा हुशार होता महाराज. नाताने लगेच उत्तर दिलं आप्पाजीला. तो नातू म्हणायला लागला, आप्पाजी तुम्ही लपा. आप्पाजी म्हणे, काहून पहिले सांग बे. म्हणते की नाही असे, कारण चांगलं बोलायचं शिकवावं लागते महाराज, त्याच्यासाठी इथं यावं लागतंय. नाहीतर मगच त्यांनी बोललं, बे म्हटल्यानंतर काय म्हणता, ते म्हणायचं शिकवायला लागते का?
नाही त्या आप्पाजीने असंच वळण दिलं होतं ना. आणि असं म्हटलं आप्पाजीने, मग मुलगा काही साधारण असेल का आप्पाजीचं असं शिकवण असेल तर? तो मुलगा लगेच तो नातू आप्पाजीला म्हणतो, आप्पाजी मी तुम्हाला मागापासून म्हणतो लपा लपा, तुम्ही लपून नाही राहिलेत. मी तुम्हाला कशासाठी लपा म्हणतो सांगू? आप्पाजी म्हणले सांग लवकर. नातू म्हणाले, आप्पाजी मी माझ्या मास्तरला सांगितलं म्हणे, माझा बुडा गेला 13वी होतपर्यंत मी काही येत नाही म्हणून तुम्ही लपा. असे जरा आप्पाजी नाताला शिकवत असत. तुमच्या गावातले आप्पाजी नाही शिकवत हो, ते तिकडे मारेगाव कडले. असं शिकवलं तर निश्चित नातू तसाच होईल ना. मग मात्र आबे म्हणल्यावर काबे म्हणतो म्हणते, बे म्हटल्यावर तेव्हा आहे कसे पटपट उत्तर देत आहे. हे शिकवावं लागलं का? शिकवलं का कोणी तुला? नाही. बर. आणि एवढं नाही हो, पिक्चरचे गाणे शिकवले का? कोणती तरी आई घेऊन बसली होती का मुलाला? बाबा नातू आजी आबाजी कोण घेऊन बसलं होतं तुमच्या मुलाला? हे पिक्चरचे गाणे हे पाटकर म्हणून बसला का कोणी घेऊन? तुम्हाला शिकवले का कोणी पिक्चरचे गाणे? नाही. तुम्हाला येते की नाही? येते. शिकवले नाही तरी येते. शिवाय शिकवल्या का तुमच्या घरच्या लोकांनी तरी येते. एवढंच नाही तर होय तुम्हाला कोणी शिकवलं का? एवढी घेतल्यावर त्याच्यात पाणी टाकावं लागते म्हणून शिकवलं का कोणी? कोणीच नाही म्हणताय. हे मला सैन्य होत. त्याला होत नाही म्हणते सैन, पण इकडे सैन होणार जे आहे ना त्याला शिकवलं का कोणी? तरी देखील गेले वाचून राहत नाही म्हणते. बा आहे का तुमच्या गावात? हे शिकवावं लागत नाही, हे ऑटोमॅटिक मात्र इकडला तिकडला पाहून शिकतय. आणि प्रार्थनेला या म्हणावं लागते. प्रार्थना अष्टक एवढंच नाही तर एखादं भजन आरती येते का? तुम्हाला येते पण ऑटोमॅटिक आली का? तुम्हाला शिकवल्या गेली. म्हणून वाईट गोष्टी मात्र शिकवाव्या लागत नाही, त्या कुठून ना कुठून पाहून शिकून जाते. पण चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागतात. एखादाच असेल मुलगा की स्वतः मात्र ते सगळं ज्ञान न सांगता त्याला येत असेल बघा, अन्यथा शिकवावं लागतं, वळण लावावं लागतंय. आणि ते वळण लावण्याची मात्र इथे बसलेल्या प्रत्येकांची स्वतःची जिम्मेदारी आहे बघा. अगदी कोणी सांगितलं का ये आणि इथं लाव तिथं लाव, आला आणि आपलं काम केलं का? कारण तो पाहते रोज इथे येत आहे आणि म्हणून तो मात्र घडत आहे. नाही होणार. खूप मोठा गुरुदेवाचा सेवक नाही होणार, नाही वाजवणार खंजरी, नाही करणार कीर्तन, नाही करणार भजन, पण मात्र हा निश्चित मुलगा उद्या भविष्यात गुरुदेवांच्या वचनांचं पालन करणारा झाल्या वाचून राहणार नाही. आणि एवढं घडलं तरी झालं ना हो. कारण कित्येक संपत्ती कमावून ठेवली पण संततीच चांगली नसेल. समजत ना मी काय म्हणते? मुलगा चांगला नसेल, मुलगी चांगली नसेल, संतान चांगली नसेल तर त्या कमावलेल्या धनाचं काय करता हो? कोण विचारते त्या धनाला? चार चौघात सत्कार्यात कुठेही जा हो, लग्नाला जा, वाढदिवसाला जा, कोणत्याही चांगल्या प्रसंगात जा, लोक तुम्हाला पहिले हे नाही विचारत की घर किती रूमाचं आहे. विचारते का? विचारते का? पहिले ते नाही विचारत. घर किती रूमचं आहे नाही विचारणार. एवढेच नाही तर असंही कोणी विचारते का तुमच्या घरावरती टीना आहे की कौल आहे, स्लॅब आहे? आल्यानंतर विचारते का आधी?
एवढंच नाही तरी आल्यानंतर तुम्ही गावात कोणत्या कार्यासाठी कोणी असं विचारते का पहिले किती एकर वावर आहे एकरताच, पण आधी आल्या मात्र तुम्हाला विचारते किती मुलं आहे, विचारते की नाही? बहुतांशतः हा प्रश्न मात्र आधी येतो, किती मुलं आहे, किती मुली आहे. आणि एक दोन जे काही सांगितलं तर मग विचारते काय करत आहे, शिकत आहे की झाले लग्न, मग पुढला प्रश्न. आणि त्यावेळेला मात्र आपल्याला सांगताना उजागिरीने सर्वांसमोर सांगता आलं पाहिजे की माझा मुलगा मात्र गुरुदेव सेवा मंडळाचा कार्यकर्ता आहे, ध्यान प्रार्थना करतो, आरतीला जातो, रामधूनला जातो, 5व्या वर्गात आहे. असं म्हटलं तर सगळ्यांना आश्चर्य होईल मग की 5व्या वर्गात असून एवढं सगळं करतो, कोणी विचारणार नाही बाकीच्या गोष्टी. आणि म्हणून सांगते संपत्ती किती कमवायची निश्चित कमवावं, पण आधी मात्र आपली संतती घडवा, म्हणजे मुलांना चांगलं वळण लावा. काही गरज पडणार नाही बाकी गोष्टींची, वळण चांगलं असेल ना काहीच आयुष्यभर त्रास जाणार नाही. नाहीतर आता किती संपत्ती कमावून ठेवली, करोडोची प्रॉपर्टी असणारे मात्र संतती चांगली नाही, काय करोडो कमावून ठेवले मुलासाठी. आणि आई वडील पाहिलं तर कुठंतरी फुटपाथ वरती पोत टाकून रात्र रात्र काढते, कोणाला तरी अन्न मागून मात्र पोट भरते. आणि इकडे पळ तिकडे पळ धाव धाव करता करता मात्र अख्खं आयुष्य वनवन करत पैसा कमवला, संपत्ती कमावली, शेवटी मुलंच कामी आले नाही, काय करता. आणि म्हणून मात्र वळण लावलं असेल चांगलं तर निश्चित तो मुलगा 2च रूमात का होईना, स्लॅबच्या नसेल टिनाच्याही असेल तरी आई वडिलांना मात्र 2 टाइमची नाही झाली पुरणपोळी तरी भाजी पोळी मात्र तुमच्या राहत्या घरी घातल्याशिवाय जेवू राहणार नाही. आणखी काय पाहिजे हो. अगदी आपल्या म्हातारपणाची काठी म्हणून तो मुलगा आपल्याला आधार दिल्या वाचून राहणार नाही. जर तुम्ही इथं पाठवला, इथं घेऊन आले, इथं बसल्यानंतर त्याने जे ऐकलं ते जर मनन केलं, चिंतन केलं, कारण आपणच म्हणतो ना अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. हे हरदम जागृत राहायचं आहे, त्यासाठी आधी इथं यावं लागते. ती जागृती इथून प्राप्त झाली की मग मात्र आपल्या आमच्या ठरलेल्या कुलाच्या नियमाप्रमाणे कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाईल. आणि तोपर्यंत तुम्ही आले आणि माझा स्वीकार केला तर ठीक. शेवटी सगळं पत्रात लिहिलेलं होतं, श्रुत्वा गुणाळ त्रिभुवन सुंदर. मी स्वतःच्या कानाने ऐकलं आहे की तुम्ही मात्र त्रिभुवन सुंदर आहात आणि म्हणून मला मात्र तुमच्याशी विवाह करायचा आहे. सगळं लिहिलेलं आहे तिने, जे श्रवण केलंय ते सगळं त्या पत्रात लिहिलं. आणि त्यानंतर मात्र शेवटी हे लिहिलेलं होतं की कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाईल. तोपर्यंत आलेत आणि म्हणून मात्र ठरल्याप्रमाणे दिवस जवळ आला. सुंदर अशी रुक्मिणीला मात्र सगळ्या सखींनी मेहंदी लावून दिलेली आहे. त्यानंतर हळद लावण्यात आली. आईने अभ्यंग स्नान मात्र मुलीला घातलं आणि मग तो प्रसंग आला. कुलदेवीच्या, भगवतीच्या, जगत जननीच्या, जगदंबेच्या दर्शनासाठी जाण्याचा. सुंदर अशी तयारी मात्र या रुक्मिणीने केलेली आहे. आणि रुक्मिणी निघाली सुंदर तयारी करून, पण मनोमन विचार करताय काय, कन्हैया येईल, माझा स्वीकार करेल की नाही, करेल की नाही. मनोमन तिला विचार तोच चाललेला आहे. आणि म्हणून जशी मेहंदी पण लावली ना, ती मनात मनात तेच म्हणते, मैंने मेहंदी रचाई रे श्री कृष्ण नाम की, आओ मेरी सखिया मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा दो मुझे ऐसा
सजा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. म्हणून मात्र ती श्याम सुंदरालाच स्वीकारते आहे. आणि अगदी श्रीकृष्णाने देखील आपल्या मोठ्या भावाला विचारलं, आई वडिलांना विचारलं काय करायचं, आणि मग मात्र भावाला विचारून श्रीकृष्ण भगवंतांनी ठरवलं की मी जाईल कधी, या जगत जननी जगदंबेच्या दर्शनासाठी, ज्या वेळेला मात्र या कुलस्वामिनीची पूजा विधी करण्यासाठी, या कौंडण्यपूर नगरीची अंबिकेचे मात्र अभिषेक करण्यासाठी रुक्मिणी माता जाईल. तोपर्यंत मात्र तिने लिहिलेल्या प्रमाणे श्रीकृष्ण भगवंत मात्र येईल हे ठरलेलं होतं. आणि म्हणून या जगत जननी जगदंबेच्या पूजेकरिता रुक्मिणीने सुंदरस पूजाची आरती ची तयारी केली. सुंदरस पूजेचं ताट हातामध्ये आहे आणि ते पूजेचं ताट घेऊन मात्र लेके पूजा की थाली जोत में जमाने, तेरी आरती उतारू भोले तुझो दे सहारा, सुख जीवन का तारा, के बाबू भोले सुंदर अशा सोहळ्याला संपूर्ण सृष्टी आनंदमय झालेली होती. आणि तो आनंद मात्र या संकुलवासियांना घ्यायचा आहे. म्हणून सर्वांनी चला या भगवंताच्या विवाह सोहळ्याचा, रुक्मिणी स्वयंवराचा आनंद घ्यायचा आहे. चला आनंद घेण्याकरिता चला उठा, सगळेजण उठा. चला सगळ्यांनी उभा आणि नाचा, नुसते रिकामे उभे राहिले. चला उठा. चला चला मंदिरातले सगळे बाहेर या झमकोला गावात काही वाजता गाजता, काही वाजता गाजता, सोन्याचं कधी बहिऱ्याचं मोत्याचं सोन्याचं बाजी लगतील बाजला सरस्वती घेऊन आले गणपती कल्याण, आले गणपती कल्याण.
बोला रुक्मिणी रमण भगवान की हे सगळे या साईडचे सगळे उभे आहे कारण तुम्हाला निवडणुकीला उभे राहायचं का? आनंद नाही झाला का तुम्हाला?